नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण मकर संक्रांत स्पेशल मऊ खुशखुशीत तिळाचे लाडू करणार आहोत। तिळाचे लाडूची सोपी रेसिपी आज मी शेअर करणार आहे, जेणेकरून पहिल्यांदा जरी कोणी बनवत असतील तरी त्यांना ते सहज जमेल। फक्त काही टिप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि लाडू आपला अजिबात कडक होणार नाही, हाताने ते सहज तुटल्या जाईल। मस्त मऊ खुशखुशीत आणि लहानांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना खाता येईल असे लाडू आज आपण बनवणार आहोत। चला तर मग बघूया आपण आता याची कृती। त्यासाठी साहित्य आता आपण पाहूया। 3 वाट्या मी तीळ घेतलेले आहे, गावरान तीळ आहे। 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 2 वाट्या आपल्याला गूळ लागणार आहे आणि साजूक तूप 1-2-3 चमचे लागणार आहे। आता सर्वप्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। एक जाड बुडाची कढई मी घेतलेली आहे आणि आता तीळ मी छान भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आपल्याला, हाय गॅस फ्लेम आपल्याला ठेवायचं नाही आहे। मंद गॅसवर छान तीळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जसं जसं तीळ भाजले जातात तसं तसं तीळ थोडंसं फुलल्यासारखं दिसेल आणि खूप जास्त आपल्याला करपवायचं नाही आहे। आता हे मी थंड करायला ठेवत आहे। साधारण 3-4 मिनिटे तरी लागले मला। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। लो गॅसवरच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे छान क्रंची होतात आणि लाडूमध्ये शेंगदाणे खाताना खूप छान लागतात। मंद गॅसवर आपण भाजल्यामुळे शेंगदाणे आतून कच्चे राहत नाहीत। आता हे शेंगदाणे माझे भाजून झालेले आहे, 2-3 मिनिटे लागले मला हे भाजण्यासाठी। आता हे थोडं थंड झाल्यानंतर वरची ही साल आपल्याला काढून टाकायची आहे आणि वाटीच्या साहाय्याने मी आता हे सर्व साल काढून घेत आहे। शेंगदाण्याला हाताने थोडंसं चोळलं की वरची साल आपोआप निघून जाते आणि आता आपण हे शेंगदाणे नंतर वापरणार आहोत। आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। आता मी कढईमध्ये 2 वाट्या गूळ टाकलेला आहे आणि 1-2-3 चमचे मी पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यामुळे लाडू अजिबात कडक होत नाहीत। लो गॅसवरच आपल्याला आता गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि हा साधाच गूळ मी वापरलेला आहे, चिक्कीचा अजिबात नाही आहे। गूळ आपल्याला असं बारीक चिरूनच वापरायचं आहे, म्हणजे पटकन विरघळला जातो। आता हे गूळ छान मेल्ट होत आलेलं आहे। आता कलरही तुम्ही पाहू शकता थोडं बदललेलं आहे। असा थोडासा कलर बदलला की मग आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। साधारण 1-2-3 चमचे मी तूप टाकत आहे। तुपामुळे लाडूला शाईनही येतो आणि हाताला ते चिटकते नाही लाडू वळताना, आणि तुपामुळेच आपले लाडू छान मऊ होतात, अजिबात कडक होत नाहीत आणि हे सिक्रेट टिप आहे। आता हे तूप आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बुडबुडे तुम्हाला दिसत असतील, म्हणजे आपला पाक आता झालेला आहे। आता एक साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आधी मी शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे आणि आता तीळ टाकत आहे। आता आपल्याला हे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा हे छान सर्व मिक्स करून घेऊन मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण आपला पाक ऑलरेडी झालेलाच आहे। जर पाक तयार झाल्यानंतर खूप वेळ जर गॅस चालूच राहिला तर मात्र मिश्रण कोरडं होऊन जाईल आणि मग आपल्याला लाडू वळता येणार नाही। त्यामुळे आपल्याला जास्त वेळही ठेवायचं नाही पाक तयार झाल्यानंतर, फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आणि हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला आता लाडू वळून घ्यायचं आहे। आता हे आपलं झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता मी हे सर्व मिश्रण ताटावर काढून घेत आहे, म्हणजे लाडू वळवायला पटापट वळवता येतील, किंवा जर तुम्हाला कढईमध्ये जर ठेवायचं असेल मिश्रण तर तुम्ही ठेवू शकता। आता हे मिश्रण हलकं कोमटच आहे। आता मी थोडंसं वाटीत पाणी घेतलेलं आहे। तळ हातावर थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मिश्रणाचा गोळा घेऊन आपल्याला लाडू वळवायचा आहे। थोडंसं दाब देत आपण लाडू वळून घेतलं की छान आकार येतो आणि आता हे आपल्याला ज्या हव्या त्या आकारामध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला करायचं आहे, नाहीतर मग नंतर लाडू वळले जात नाहीत। आणि अशा प्रकारे हे सर्व आपल्याला लाडू करून घ्यायचं आहे। तळ हाताला आधी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मिश्रणाचा गोळा आपल्याला हातामध्ये दाब देत गोळा करून घ्यायचा आहे। आणि पाणी लावल्यामुळे आपल्याला मिश्रणाची चटकेही लागत नाहीत आणि लाडूही आपला छान वळला जातो। आणि खूप जास्तही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही, हलकंसं फक्त आपल्याला तळ हाताला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे। आणि आता हे लाडू आपलं झालेलं आहे। थोडंसं पाणी लावलं की आपल्याला पटापट लाडूही वळता येतात। आणि आता सर्व लाडू मी आता अशा प्रकारे करून घेणार आहे। बघा किती छान लाडू वळले जात आहेत आणि लाडूचं मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाही आहे, कारण आपण यामध्ये तूप वापरलं होतं। आता या मिश्रणाचे जवळपास 25 ते 26 लाडू झालेले आहेत। मस्त मऊ खुशखुशीत तिळाचे लाडू आपले बनून रेडी आहेत। या मकर संक्रांतीला अशा प्रकारे लाडू तुम्ही अवश्य बनवून बघा। एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा किती सहजपणे हाताने तुटत आहे, अजिबात कडक नाही आहे। आणि ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।
आणि जर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.